नमस्कार. CS चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. सुख म्हणजे नक्की काय असतं? या सीरियलमध्ये आजच्या भागात काय झालं आहे ते आपण बघणार आहोत. गौरी ज्यावेळेस दादांना भेटून किचनमध्ये येते, देविका तिथे तिची वाट बघत असते. देविकाने तिच्यासमोर कपड्यांचा ढीग लावते व म्हणते की हे कपडे तुला आज धुवायचे आहे. तू जरी नवरी झाली असलीस तरी मोलकरीण तर मोलकरीणच राहशील, अशी ती बोलते. तेवढ्यात शालिनी तिथे येते व तीसुद्धा तिचे कपडे तिला धुवायला देते व म्हणते तू जरी नवरी असलीस तरी तुला हे सगळे कामं करावेच लागणार आहे. हे झाल्यावरती तुला हॉलसुद्धा साफ करायचं आहे व नंतर माझी बेडरूमसुद्धा. आणि असे बोलून त्या दोघी तिथनं निघून जातात. गौरी तो कपड्याचा गठ्ठा धुवून घेते, भांडे घासते, घर झाडते व या सगळ्या गोष्टी करून ती कपडे वाळत घालते. इकडे दादासाहेबांना भेटायला डॉक्टर येतात. डॉक्टर त्यांची तब्येत पहिल्यापेक्षा सुधारलेली आहे असं सांगतात. जयदीप व माई त्यांना विचारतात यांना हॉस्पिटलात ॲडमिट करायची गरज आहे का? त्यावेळेस ते म्हणतात की पहिल्यापेक्षा आता तब्येत बरी आहे, सध्या नाही केलं तरी चालेल. यावरती दादासाहेब म्हणतात की मला कुठे जायचे नाही, मी घरीच बरा आहे. आणि सगळे खुश होतात. इकडे उदय सगळ्यांना रूममध्ये बोलवतो व सांगतो की अनिलने त्याला धमकी दिली आहे की जर त्यांनी अनिलला सोडवलं नाही तर तो सगळ्यांचं नाव पोलिसांना सांगेल. ह्या सगळ्या गोष्टी उदय शालिनीला सांगतो व याची जिम्मेदार तुम्हीच आहात असं म्हणतो. त्यावेळेस शालिनी म्हणते की माझा प्लॅन सक्सेसफुल झालेला होता. इथे जी घाण केलेली आहे ही अनिलने केलेली आहे, त्यामुळे ती घाण तुम्हालाच निस्तारावं लागणार आहे. मी याच्यात काही करू शकत नाही. त्यावेळेस म्हणतो की उदय म्हणतो की प्लॅनिंग तुमचं आणि ते सक्सेसफुल झालं असतं तर क्रेडिटही तुमचं. पण ज्यावेळेस ते प्लॅनिंग सक्सेस नाही झालं त्यावेळेस तुम्ही असं निघून जाऊ नाही शकत. तर ती म्हणते की माझं प्लॅनिंग एकदम परफेक्ट होतं, सगळ्या गोष्टी माझ्या प्लॅनिंगप्रमाणेच होत होत्या, पण तुमच्या भावड्याने तिथे घाण केली त्यामुळे ह्या गोष्टी आलेल्या आहे. त्यामुळे मला या धमकीचा काही असर होत नाही. हे बोलून ती तिथून निघून जाते. उदय आणि देविका चिंतित असतात. त्यावेळेस देविका म्हणते तो माझा भाऊ आहे, तो असं काही करणार नाही, तो तुम्हाला त्रास देणार नाही. आणि इकडे माई पाण्याचा ग्लास घेऊन दादासाहेबांना भेटायला येतात व त्या म्हणतात काही खाऊन घ्या. दादासाहेब त्यांना तिथे नाही म्हणतात व तेवढ्यात गौरी तिथे लापशी घेऊन येते व त्यांना ते खाण्यास आग्रह करते. ती माईंशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करते पण माई तिला टाळतात व तिच्याशी बोलत नाही. दादासाहेब म्हणतात की मी लापशी खाईल आणि तुम्ही उद्याची तयारी करा. ती म्हणते उद्या काय आहे? त्यावेळेस ते म्हणतात की उद्या सत्यनारायण आहे तुमच्या लग्नाचा. इकडे जयदीप ज्योतिकाला सारखा कॉल करत असतो पण ज्योतिका त्याचे कॉल रिसीव करत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचे उत्तर देत नाही. गौरी तिथे येते व म्हणते की मी तुमच्याकरता जेवण आणलं आहे व जेवण तिथे ठेवते. तो तिला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही. गौरी आपल्या विचारात तिथनं निघून जाते. इकडे माई, शालिनी आणि देवकी गप्पा बोलत असतात. माई म्हणतात की उद्या सत्यनारायण करायचं सांगितलं आहे दादांनी. त्यावेळेस दोघींनाही ते पटत नाही. इवन माईसुद्धा म्हणतात की मलाही हे आवडले नाही. आणि इथेच आजचा हा भाग संपतो. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.